अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। आज सकाळची सुरुवात माझी नाश्त्याने झाली। सो नाश्त्यामध्ये आज पोहे केले होते। सो आम्ही सर्वांनी पोहे खाऊन घेतले। हे बघा, शंभूची आमची नाटकं चालू असतात बघा। सो अशी ही नाटकं घरामध्ये होतच असतात। त्यानंतर शंभू बघा आमचा बन्यांवर कसा अभ्यास करत बसला बा। अभ्यास म्हणजे अभ्यास नाही, काय वाटेल ते त्या बुकमध्ये लिहून काढायचं। पण असो तेवढीच वळण लागते पोरांना। आणि परीनं पण आमचा अभ्यास करून दाखवली मला। सो हे बघा, परी आमची काय काय लिहिली, आफ्टर लेटर्स वगैरे लिहून काढले। सो त्याच्यानंतर मी पण थोडं जेवलं आणि माझं जरा यूट्यूबचं आज शूट होता। सो त्यासाठी मी शूट करून घेतलं। त्यानंतर आम्ही संध्याकाळी निघालो मठाला। आमच्यासाठी कसं आहे, संकेश्वरवासियांसाठी सोमवार = शंकरलिंग मठ हे आमच्यासाठी इक्वेशन ठरलेलंच असतं। सोमवार आहे म्हणजे आम्ही सगळी संकेश्वरची लोक कंपल्सरी आमच्या ग्रामदैवत शंकरलिंगाला विजिट करतोच। सो आम्ही असं हे बाईकवरून हे आले होते आजच। सो हे आले होते मी शंभू परी, आम्ही असं आज मठाला आलो होतो। सो बघू शकताय तुम्ही आमचा भगवा झेंडा कसा दिसत आहे। सो नंतर हे आमचं महाद्वार आहे मठाचं, आत जायचं। मग ही पोरांना तरी इतकं एक्साइटमेंट असते मठामध्ये जायची, त्यांना खूप आवडतं मठामध्ये जायला। ते कधीही चुकवत नाही, दररोज घेऊन गेला तरी पण ते दररोज मठाला जातात। सो हे आमचं शंकरलिंग मठ आहे आणि खूप जागृत देवस्थान आहे आणि खूप पुरातन मंदिर आहे हे आमचं संकेश्वरमधलं। जवळजवळ 2000 वर्षापूर्वीचं हे मंदिर असू शकतं। त्यानंतर तिथंच दत्त मंदिर आहे। सो दत्त मंदिरमध्ये गेलो, तिथं दर्शन घेतलं आणि तिथंही बाळाचं स्टॅच्यू आहे। नंतर आम्ही आलो नदीकडे। सो हे आमचं शंकरलिंग मंदिर आहे ना, ते हिरण्यकेशीच्या काठावर हे आमचं मंदिर वसलं आहे आणि याच हिरण्यकेशीच्या नदीवरून NH4 हायवे जातो आहे। बघू शकता नदीत थोडं पाणी कमी आहे, बिकॉज ऑफ उन्हाळा आता भरपूर असल्याने थोडं पाणी कमी सोडलेलं आहे। सो हे असं आमचं हिरण्यकेशी नदी आणि हे आमचं मठ। सो नंतर आम्ही तिथं 33 कोटी देव आहेत तिथं गेलो, तिथं जाऊन दर्शन घेतलं आणि बघू शकता इथे 33 कोटी देवांचा वास आहे आणि इथली पूजा पण भयंकर मस्त केलेली असते। नंतर आलो, मग ऑफिसमध्ये येऊन थोडं काकांच्या बरोबर बोललो, काकांना भेटलो आणि नंतर बघा ह्यांचं काय चाललं आहे बघा। हे आहेत माझे अहो आणि ही 2 माझी चिल्ली पिली आणि ही आहे आमची मठाची गाडी। नंतर आम्ही थेट मार्केटमध्ये आलो। ह्या काकींच्याकडून घेतली कोथिंबीर, कारण की कोथिंबीर घरातली संपली होती। सो ह्या कसं आहे ना, आपण भाजी घेतो पण ते पण एक शेतकरीच लोक असतात। मॉलमध्ये आपण बार्गेनिंग करतो का नाही ना, मग असंच असतं। मग इथं पण का बार्गेनिंग करायची। सो न बार्गेनिंग करता मी भाजी घेते आणि त्याबरोबर शेंगा